ज्या वयात या लोकांनी नातवंडांसोबत खेळायला हवं, त्या वयात हजारो ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हातात मागण्यांचे फलक आहेत, डोळ्यात संताप आहे आणि मनात एकच प्रश्न आहे, आम्ही देशासाठी आयुष्य दिलं. आता आमचं म्हातारपण सरकारच्या जबाबदारीत येत नाही का? मित्रांनो, ही साधी पेन्शनची मागणी नाही. ही लढाई आहे जगण्याच्या अधिकाराची. आणि आता या ज्येष्ठांचा संयम संपत चालला आहे. 1995 मध्ये EPS 95 योजना सुरू झाली. कर्मचाऱ्यांच्या योगदानातून पेन्शनची व्यवस्था उभी राहिली. आज जवळपास 81 लाख पेन्शनधारक या योजनेवर अवलंबून आहेत. आता सरकारने ठरवलेली किमान पेन्शन किती? तर फक्त ₹1000. ही किमान पेन्शन 1 सप्टेंबर 2014 रोजी निश्चित करण्यात आली होती. आज 2026 आहे, म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाली. पण पेन्शन आजही ₹1000. महागाई वाढली, औषधांचे दर वाढले, वीज बिल वाढलं, अन्नधान्य महागलं, गॅस महागला. पण ज्येष्ठांची पेन्शन मात्र तेवढीच आहे. आज अनेक पेन्शनधारकांना सरासरी 1100 ते 1200 मिळतात. आता विचार करा, एका वृद्ध दाम्पत्याने 1200 रुपयात महिना कसा काढायचा? औषधं घ्यायची, अन्नधान्य घ्यायचं, वीज बिल भरायचं की घर खर्च करायचा? निष्क्रिय सरकारने कधी या प्रश्नाचा विचार तरी केला आहे का?